अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे औरंगाबाद येथून सौ आरती काकोर्डेकर ओडतकर या ताईंचा। ताई म्हणतात, चिंता साऱ्या दूर करी संकटातून पार करी। जय गजानन। मी सौ आरती काकोर्डेकर ओडतकर। 1997ला माझे लग्न झालं। 1998ला मोठी मुलगी सायलीचा जन्म झाला। यांची खाजगी नोकरी, पगार फारसा असा नव्हताच, पण 2004 साली बॉसशी तात्विक वादविवाद होऊन तीही नोकरी सुटली आणि आमच्या परीक्षेचा काळ सुरू झाला। आपल्या मूळ गावी परतावं म्हणून नाशिकहून आम्ही नागपूरला परतलो। पूर्वी हिंदी सिनेमात हिरो नोकरीसाठी वनवन फिरतो हे पाहिलं होतं, पण प्रत्यक्ष जीवनात नवऱ्यावरती वेळ आली होती तेव्हा देव आठवू लागला। मला एका खाजगी शाळेत अत्यंत तुटपुंजा पगारावर नोकरी मिळाली। शिवाय दोन चार लहान मुलांना शिकून ते पैसे जोडून केवळ 2 घास पोटात ढकलण्याची सोय झाली। पण आपण बायकोच्या भरोशावर जगतोय या कल्पनेतून नवऱ्याचं मानसिक खच्चीकरण होऊन लोक ते विचार त्याच्या डोक्यात घर करू लागले। स्वाभिमानी वृत्तीमुळे कुणाला काही मागण्याचा प्रश्न नव्हता। उलट भाऊ बहिणींनी आपुलकीने विचारलं तरी दयेची भीक या कल्पनेने जीव नकोसा व्हायचा। एकदा दूध आणायलाही पैसे नव्हते, मग आम्ही काळा चहा पित होतो तेव्हा मुलं म्हणाली, आई आम्हालाही काळा चहा चालेल। त्या संध्याकाळी धरमपेठ येथील गजानन महाराज मंदिरात जाऊन महाराजांच्या समोर बसून मी खूप रडले। मग मी रोज मंदिरात जाऊन महाराजांशी बोलू लागले। कधी रडायचे, कधी बोलायचे, कधी चिडायचे। निदान लहान मुलांची तरी कीव करा असं म्हणायचे। 2006मध्ये यांना नोकरी मिळाली। वाटलं आता ठीक होईल, पण 2008ला ती कंपनी बंद पडली। पुन्हा बेकारी। पण आता कदाचित महाराजांना दुसऱ्या आघाडीवर माझी परीक्षा पाहायची होती। लहान दिरांनी ऑफिसमध्ये ह्यांच्याविषयी बोलून ठेवलं होतं। त्याचा फायदा होऊन ह्यांना औरंगाबाद येथे नोकरी मिळाली आणि आम्ही सर्व औरंगाबादला आलो। ह्यांची नोकरी सुरू झाली। डिसेंबर 2009 सायलीची तब्येत बिघडली म्हणून तिला जवळच्या डॉक्टरांना दाखवलं। त्यांना वेगळा संशय येऊन त्यांनी डॉक्टर पारगावकर यांच्याकडे पाठवलं। तिथे तिचं पूर्ण चेकअप केल्यावर तिच्या हृदयाला छिद्र असल्याचे लक्षात येऊन त्यांनी औरंगाबादमधील कमलनयन येथील डॉक्टर आनंद देवधर यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला। डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून 23 डिसेंबरला ॲडमिट होऊन 24 डिसेंबरला ऑपरेशन करावं लागेल, अन्यथा मुलगी हातची जाईल असं सांगितलं। 23 तारखेपर्यंत 1.5 लाख रुपयांची सोय करावी लागेल हेही सांगायला डॉक्टर विसरले नाहीत। त्या अनोळखी गावात परिस्थिती कठीण झाली, पण आमचे घरमालक राव म्हणून होते ते म्हणाले, आम्ही पाठीशी आहोत। ह्यांच्या ऑफिसमध्ये मेडिक्लेमची सोय होती, परंतु लगेच पैसे मिळेल याची शक्यता कमीच होती। हे सकाळी महाराजांच्या समोर बसले, म्हणाले, ही स्थिती निर्माण करणारा तूच आहेस, तर मार्ग काढणाराही तूच आहेस। मेडिक्लेमच्या ऑफिसमधून फोन आला, 75% रक्कम मिळू शकेल। 24 डिसेंबरला डॉक्टर म्हणाले, 50-50 चान्सेस आहेत। 10 वर्षाच्या सायलीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना कल्पनाही नव्हती की तिला किती दिव्यातून जायचं आहे। तिचा निष्पाप चेहरा दाराआड गेला आणि आम्ही ऊर फुटून रडायला लागलो। 5 ते 6 तास ऑपरेशन चाललं। मला एकदा सायली आणि एकदा गजानन महाराज आलटून पलटून दिसत होते। डॉक्टरांनी बाहेर येऊन ऑपरेशन यशस्वी झाल्याचं सांगितलं तेव्हा आम्ही दोघांनीही महाराजांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या पायावर डोकं ठेवलं। प्रथम 42 तास अतिदक्षतेचे आणि नंतर 2 वर्ष काळजी घ्यावी लागेल असा सल्ला दिला। कधी कधी मनाला वाटतं महाराजांनी आपल्याला विद्यार्थी म्हणून स्वीकारले आहे की काय, कारण वेगवेगळ्या प्रकारे सारखी आमची परीक्षा सुरू असते। अर्थात पास होण्यासाठी मार्गही तेच दाखवतात म्हणा। त्यांनी आर्थिक परीक्षेत पास केलं। आम्ही 2010मध्ये गाडी घेतली। 2012मध्ये आमचा फ्लॅट घेतला।
आमच्या तिरुपती पार्क येथील सोसायटीत काही वर्षापूर्वी 2016मध्ये एक विचित्र अपघात झाला. सोसायटीत सिंटेक्सच्या 2000 लिटरच्या जुन्या टाक्या विक्रीस काढल्या. सर्व टाक्या 4थ्या मजल्यावरील गच्चीवर होत्या. 5-6 लोक दोरीच्या सहाय्याने टाक्या खाली उतरण्याचे काम करीत होते. खाली मुलं खेळत होती म्हणून मिस्टर मुलांना बाजूला करण्यासाठी खाली गेले होते. फ्लॅटमधील लोक गॅलरीतून हे सर्व पाहत होते. दोरीच्या सहाय्याने एक टाकी खाली घेण्याचं काम होत होतं आणि अचानक दोर तुटला. ती एवढी मोठी टाकी वरून खाली यायला निघाली. सगळ्यांच्या लक्षात आलं की ही टाकी आता माझ्या मिस्टरांच्या अंगावर पडणार. भीतीमुळे सर्व ओरडू लागले. मी जोरात गजानन महाराज धावा, गजानन महाराज धावा असं जीवाच्या आकांताने ओरडत खाली धावले. टाकी कशावर तरी आपटल्याचा जोरात आवाज कानावर आला. हे पालथे गेटजवळ पडले होते. पाहून काळजात धस्स झालं. टाकीचे 2 तुकडे झाले होते, पण महाराजांच्या कृपेने हे सुरक्षित होते. आता माझ्यासोबत फ्लॅटमधील सर्वच लोक खाली जमा झाले होते. झालं असं की टाकी लोखंडी गेटवर पडून तिचे 2 तुकडे झाले. ह्यांना स्पर्श करून एक तुकडा बाजूला पडला. ह्यांना थोडासा धक्का बसल्यासारखं झालं. ह्यांना उठून आम्ही उभं केलं. आम्ही फ्लॅटमधले 2014पासून गजानन महाराज प्रगट दिन साजरा करत होतो. अर्थात गजानन महाराज हेच दैवत हे सर्व जाणून होते. मी जोरात ओरडले, गजानन महाराज की. उपस्थितांनी प्रतिसाद दिला, जय. त्या दिवसापासून उपस्थित सर्वांचीच महाराजांच्यावर श्रद्धा दृढ होऊन आम्ही अधिक उत्साहाने प्रगट दिन साजरा करण्यास प्रारंभ केला. आता महाराजांच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित सुरू आहे. नाही म्हणायला कंपनीत थोडा पगाराच्या अनियमिततेचा प्रश्न आहे, पण महाराज ठीक करतीलच असा विश्वास आहे. बाकी मध्ये मध्ये महाराज काही आनंदाचे क्षण देत असतात. ते क्षण जीवन जगण्याचा उत्साह वाढवित असतात. 2017च्या प्रगट दिनाला आम्हाला वृद्धी असल्यामुळे केवळ कुणाकडून नैवेद्य दाखवून महाप्रसाद व्हावा असा निर्णय ठरला. पारायण सध्या करू नये असं काही पोपटांनी सांगितलं. प्रगट दिन आहे आणि महाराजांच्या समोर पारायण नाही या कल्पनेने मी अस्वस्थ झाले. मी महाराजांच्या समोर उभी झाले. त्यांना म्हटलं, महाराज, मी प्रसंगी तुमच्याशी भांडले, तुम्हाला कधी 2 शब्द बोलले, पण ती परिस्थितीच तशी होती. मी इतकी कठोर नाही हो. तुमच्यासमोर प्रगट दिनाला गजानन विजय ग्रंथ पारायण नाही ही कल्पनाच मला बेचैन करते आहे. आता तुम्ही बघा काय करायचं ते. काही मार्ग काढला तर उत्तमच. प्रार्थना करून मी झोपी गेले. प्रगट दिनाला सकाळी मला एक फोन आला. तो नागपूरच्या श्री अभय अंजेकर यांचा होता. आरती, आम्ही औरंगाबादला आलो आहोत. आज प्रगट दिन आहे. मी सोबत गजानन विजय ग्रंथ आणला आहे. मला एक शांत जागा हवी आहे जिथे मी पारायण करू शकेन. ते ऐकून अक्षरशः माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. घरचा पत्ता नीट समजावून मी फोन खाली ठेवला. प्रगट दिनाला घरी पारायण होणार होतं. 2 हातांनी दोन्ही डोळे पुसले आणि मनातल्या मनात महाराजांचे आभार मानून हात जोडून म्हटलं, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.